काही ठिकाणी समाधानपेक्षा बी पावसाचा कंटाळा आला. अक्षरशः काही काही शेतकरी म्हणतात पाऊस आता 12 महिने आला तरी चालतोय. कारण इकडली चालेल. कंडिशन तशी आहे. हो, हो. 25% भागांची. हं, हं. 50% भागांची समाधानकारक आहे. म्हणजे कमीत कमी 2 परस 3 परस पाणी विहिरीला आलेले आहे. अजून तरी काही नुकसान नाही. हं, हं. आणि उरलेल्या 25% भागांच्या विहिरीला पाणी बिलकुल नाही आलेलं आहे. फक्त समाधानकारक असं आहे की बरोबर सध्या आहे. पिकांपुरतं पाणी झालेलं आहे. पुन्हा पिण्याची अजूनही पाण्याची सोय नाही किंवा पुढच्या पिकांसाठी देण्यासाठी पाणी सोय नाही. हं, हं. किंवा जरी हा पाऊस उघडला तर परसभर का होईना पाणी येईल अशी त्यांच्या भागातली कंडिशन आहे. हो तर ना. या शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं नाहीये. हं, आता हं. पूर्व विदर्भासाठी यांच्यापेक्षा वेगळा अंदाज असेल, हं, हं. की यांच्या भागामध्ये तुमच्याही परिसरात मला यवतमाळमधून 2-3 कमेंट आले की आमच्याकडे अजून विहिरीला पाणी नाही. पण बऱ्याच ठिकाणी विहिरीला पाणी चिबडलेलं आहे अशी कंडिशन आहे. हो, हो. तर यवतमाळच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो 8 हं. तारखेपर्यंत मिटणार आहे सोडलेल्या भागांचा. हं, हं. माजलगावचा जो प्रश्न आहे तो 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत मिटेल हं, असा हं. चांगला अंदाज आहे. कारण की परतीचा पाऊस खूप जोमाने आहे, खूप खतरनाक आहे. हं, हं. तर त्याच्यामुळे हा देखील भागांचा प्रश्न मिटेल. हं. आणि जो काही उर्वरित महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. हं, तर हं. त्यांच्या जर पेमेंट असतील, हं. त्यांनी आपल्याला पेमेंट करायचं आहे. मी पुढच्या नेक्स्ट रेकॉर्डिंगमध्ये तुमच्या हं, हं. त्यांचा भाग ट्रॅक करून तिथलं हं, हं. ऍक्च्युअली वेदरचं कंडिशन काय आहे, हं. पुढील वाऱ्याची कंडिशन काय आहे आणि हं. परतीचा प्रवास कसा प्रभाव टाकणार आहे, हं, त्याचा हं. रीड करून तुम्हाला ती मेसेज दिला जाईल. बरं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये आता पावसाची परिस्थिती कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे, म्हणजे समोर हं. 1-2 महिन्याच्या काळामध्ये नदी-नाले एवढे भरले नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा तालुकानिहाय, जिल्हानिहाय कमेंट करून सांगावं. तरी माझ्या माध्यमातून एक शॉर्टकटमध्ये दिलासा देईन, की हं, अजूनही पावसाळा जवळपास हं. 50% एवढाही संपलेला नाहीये. अच्छा, हं. अच्छा. हां. अजून परतीच्या पावसाचे संकेत पुढील 5 दिवसामध्ये अजूनही फिरलेले दिसत नाहीयेत. हं, हं. ज्यावेळेस परतीचा पाऊस फिरतो ना मागे, त्यावेळेस कमीत कमी तो 15 दिवस तरी प्रभाव टाकतो. हां, हं. हां. आणि हा पाऊस असा असतो, गेल्या हं. वर्षी जर शेतकऱ्यांनी पाहिले, ज्या भागामध्ये पडला त्या भागाला विहिरीलाच पाणी आणलं त्याने. हो, हो. तर अशा भागांना आज समाधानकारक पाऊस आहे. जर 2-3 वावणी जर पाऊस झाले तर विहिरीला सहज पाणी येईल. हं, हं. त्यामुळे अजूनही परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये निघाला नाहीये. हं, हं. राजस्थानपर्यंतही निघाला नाहीये. हं, हं. त्यामुळे काळजी करू नका. पुढचा काळ खूप चांगला आहे. आणि काही जास्त पाणी झालेल्या पिकांना तो नुकसानकारक देखील ठरणार आहे. अति पाऊस देखील चांगला नाहीये. हो, हो. त्यामुळे काळजी करू नका. सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहे. बरोबर. चालेल सर. नक्कीच. धन्यवाद.